शिवसेनेचा मुख्यमंत्री पदावर दावा. संख्याबळ वाढल्यास शिवसेना मुख्यमंत्री पदावर दावा करेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंची मराठा समाजातील क्रेज कमी करण्याचा डाव आहे का? मनोज जरांगेंच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. शिंदे मुख्यमंत्री असताना शिंदे समितीनं कुणबी प्रमाणपत्र शोधली, जरांगेंचा दावा. सुप्रिया सुळेंसह शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. फुले दाम्पत्य, तुकडोजी महाराज, अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्याची मागणी. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे आदेश दिले कुणी? काँग्रेस नेता राहुल गांधी यांचा सवाल. पंतप्रधान मोदींनी माफी मागावी. रांचीत विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा राहुल गांधींकडून निषेध. कुंभमेळ्याच्या नावाखाली बनावट कंत्राट घोटाळा. कंत्राटाच्या आमिषानं पैसे उकळल्याचे प्रकार. गिरीश महाजन यांनी केलं नागरिकांना सावध. शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांची मंगळवारी बैठक. आमदारांच्या प्रलंबित प्रश्नांवर बैठकीत चर्चा होणार. मंत्री भेटत नसल्याच्या आमदारांच्या तक्रारी. माजी खासदार नवनीत राणांचं व्हॉट्सअॅप स्टेटस चर्चेत. राजेश वानखेडे आणि रविराज देशमुख वादाची स्टेटसला किनार. अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. रोहित पवार समाजात भ्रम पसरवतात. आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी काहीही वक्तव्य करतात. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा टोला. बारामतीत 59 वर्षीय आरोपीला अटक. 9 वर्षीय मुलीच्या विनयभंगाचा आरोप. पॉक्सो आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. चैतन्य कदम यांच्याकडून प्रकरणाचा तपास सुरू. हाणेगावच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा. चिकन खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास. वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेतला प्रकार. पत्नीने पतीला जिवंत पुरल्याचा प्रकार. अज्ञात फोनमुळे पतीचा जीव वाचला. विम्याच्या पैशासाठी आरोपी पत्नीनं रचला कट. बारामतीतल्या घटनेनं खळबळ. गडचिरोलीमध्ये सर्पदंशानं 3 विद्यार्थिनींचा मृत्यू. धानोरातल्या आश्रमशाळेतली धक्कादायक घटना. अत्यवस्थ मुलीला उपचारासाठी नागपूरला हलवलं. जेन झीची ऍक्शन, प्रशासनाची रिॲक्शन. विद्यार्थिनींनी बनवलेल्या व्हिडिओनंतर कर्जत कोंदिवडे रस्त्याची प्रशासनाकडून दुरुस्ती. शिंदेंकडे गेल्यावर त्यांना परफॉर्मन्स दाखवावा लागणार. किशोरी पेडणेकर यांचा सचिन अहिरांवर निशाणा. राजकारणात काय होईल सांगता येत नाही, पेडणेकरांचं वक्तव्य. ठाणे एसटी स्थानकात खड्डेच खड्डे. एसटी बस स्थानकातील रस्त्याची दुरवस्था. प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी. अर्धवट कामांमुळे नागरिकांना त्रास. व्याजाच्या पैशावरून उरळी कांचन पोलीस ठाण्यातच राडा. सावकाराचे समर्थक आणि विरोधक भिडले. सावकार मनमानी व्याज लावत असल्याचा महिलांचा आरोप. तरुणाईला रोखण्याची कुणामध्ये हिंमत नाही. मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती. तिरंगा रॅलीत फडणवीसांकडून मोदींचं कौतुक. मार्क्सवादी किसान सभा आणि सीटूचा येवला तहसीलवर मोर्चा. विविध मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन. गायरान जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा. गणेशोत्सव मंडळ आणि प्रशासनाची मंगळवारी बैठक. मुंबईतील गणेशोत्सव नियोजनासंदर्भात चर्चा होणार. मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा आढावा घेणार. उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटी. पुरात बीआरओचा पूल गेला वाहून. काही वाहनं सुद्धा वाहून गेल्याची माहिती. भूकंपाच्या धक्क्यानं कोलंबिया हादरला. कोलंबियात 7.4 तीव्रतेचा भूकंप. राजधानी बोगोटासह अनेक भागांना भूकंपाचे धक्के. ठाणेकरांसाठी दिलासादायक बातमी. चितळसर मानपाड्यातील म्हाडा घरांच्या किमती कमी होणार.
रेडी रेकनर दरानुसार म्हाडाच्या घरांच्या किमती कमी करा, उपमुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश. समाजकंटकांनी हत्या केलेल्या धीरज परदेशीचं पार्थिव अहिल्यानगरमध्ये दाखल. पार्थिव दाखल होताच अमर रहे जय श्रीरामच्या घोषणा. नवी मुंबईत सत्ताधाऱ्यांच्या 2 ठरावांमुळे महासभेत मोठा राडा. सत्ताधारी भाजप आणि शिवसेना नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी. चार श्रमसंहिता रद्द करण्याच्या मागणीसाठी अमरावतीमध्ये आंदोलन. कामगार किसान मोर्चाचा जेल भरो.